ती शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकंदरा. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे जिद्द. त्या पुस्तकाचे लेखक आहे सुनीता नागपूरकर. त्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या गोष्टी, या पुस्तकामध्ये खूप छान गोष्ट आहे. मी तुम्हाला या गोष्टीबद्दल काही माहिती सांगणार आहे. या पुस्तकामध्ये एक समीत नावाचा मुलगा होता. तो मुलगा खूपच हुशार होता. त्या मुलाला अभ्यास करायला सांगायची गरज पडत नव्हती. तो त्याच्या मनानंच अभ्यास करायचा आणि त्याला सर्व काम सांगितलेले तो सर्व काम पूर्ण करायचा आणि त्याचा पूर्ण अभ्यास कंप्लीट असायचा. त्याला एक बहीण होती. त्या बहिणीचे नाव होते मधुरा आणि एक भाऊ होता. त्या भावाचं नाव होता ननीत. ते तिघंही खूपच हुशार होते. त्या तिघांनाही त्यांचा अभ्यास पूर्ण करायला सांगायची गरज पडत नव्हती. ते तिघंही त्यांचा अभ्यास पूर्ण करायचा. त्यांना त्यांच्या मित्राचेही प्रिय होते आणि एवढेच नाही तर त्यांचे शिक्षकांचेही ते तिघं लाडके होते. ते खूप लाडके होते. त्यांचा अभ्यासही असाच होता की त्यांना कोणीही मारत नव्हतं. त्यांच्या वर्गातील सर्व शिक्षकांचे ते लाडके होते. त्यांचा कधीही अभ्यास पूर्ण असायचा आणि त्याच्या आईला एके दिवशी स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता. तर त्याची आई म्हणाली, मला आज स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला आहे. मधुरा म्हणाली, काही टेन्शन घेऊ नकोस आई, मी आजचा स्वयंपाक करते, तू जाऊन झो, अशी ती मधुरा म्हणाली. मधुराने असं म्हटलं. तिच्या आईला खूपच आनंद झाला आणि तिच्या आईला असं वाटलं की तिन्ही मुले किती चांगले आहेत, अभ्यासातही हुशार आहेत आणि त्यांना कोणतेही कामं जरी सांगितलं तरी ते पूर्ण करत होते. आणि त्यांच्या सर लोकांनाही त्याचा खूपच अभिमान असायचा. पण त्यांना मधात ते तिघंही अभ्यास करत मधात त्यांना काय झालं कारण ते मधात अभ्यास करत नव्हते. त्यांनी अभ्यास सोडून दिला होता. मधुरा शाळेच्या टायमात ग्राउंडमध्ये खेळत होती आणि ते तिघंही रोज शाळेत टायमात जात होते. त्यांना कधी शाळेत जाणं उशीर झाला नाही. परंतु त्यांना त्या दिवशी खूप उशीर झाला. सर्व शिक्षक विचार करत होते की यांना कधीच उशीर नाही झाला, तर आज कसा उशीर झाला असं त्यांना वाटत होते. सर्व शिक्षक तेच विचार करायचे. यांना मुख्याध्यापकांनी असा विचार केला, हे रोजच लवकर येतात, मी यांना त्या दिवशी शाबासकी दिली, पण यांनी आज असं का केलं, यांना आज उशीर का झाला. त्यांना वाटलं काही काम असेल त्यामुळे उशीर झाला. पण त्यांना एक गोष्ट लक्षात आली की हे जेव्हाचं काम तेव्हाच करून घेतात आणि बरोबर टायमाला येतात. पण आता असं कसं झालं असं त्यांना विचार पडला. नंतर मग त्यांना वर्गात बोलवलं. त्या दिवशी त्यांनी तिघांनी रट्टे खाल्ले. सरने बी विचार केला की यांना मी पहिल्यांदा मारलं, यांना काही कामामुळे उशीर झाला असेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ते विचार सोडून दिला. नंतर त्यांनी अभ्यासही केला नव्हता. मग सर खूपच विचारात पडले. यांनी रोज अभ्यास करत असे, आज का अभ्यास केला नाही, यांना खूपच विचार पडत असे. सर्व शिक्षक त्यांनी विचार करत बसले आणि एकाला बोलत बसले, यांना आज कसा उशीर झाला आणि यांनी अभ्यासही केला नाही. त्यांना सर्व टेस्टमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडत होते आणि त्यांनी पैकीच्या पैकी मार्क्स पडत, पण त्या नंतरच्या टेस्टमध्ये त्यांना तिघांनाही खूप कमी मार्क्स पडले. सर लोकांनी त्यांना विचारलं, तुम्हाला असे का मार्क्स पडत आहेत, पहिल्यांदा तुम्हाला तर पैकीच्या पैकी मार्क्स पडत असेल, आता तुम्हाला एवढे कमी का मार्क्स पडले, आणि असा त्यांनी विचार केला. नंतर
नंतर मग त्यांनी त्यांना विचारलं. त्यांना काहीच सर लोकांना काहीच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि तिकडे निघून गेले. नंतर मग त्यांच्या आईला समजले. त्याची आई म्हणाली, यांना काय झालं आहे, तर मी सांगायच्या आधी अभ्यास करायला बसत होते, तर आता यांना काय झालं असेल, मी सांगितलं तरी ते अभ्यास करत नाही. असंच विचार करत त्याची आई म्हणाली त्यांना. पण ते तिघंही कोणाचंच ऐकत नसे आणि तिकडं निघून जात होते. मग एके दिवशी त्यांचे त्या मुलांचे वडील आले आणि बाहेरून आले आणि त्या त्यांच्या आईच्या हातात त्यांनी पुस्तक पाहून विचारले, तू असं काय करत आहेस? तर त्याच्या आईने सांगितलं, आपले मुलं पहिल्या अभ्यास करायला सांगितले नाही तरी अभ्यास करायला बसत होते. आता त्यांना सांगावे लागते अभ्यास कर असे म्हणून. धन्यवाद.